तुमचाही पोटाचा घेर वाढलाय, काय करावे समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर संध्या हिरप, विश्वची सुपर स्पेशालिटी वंध्यत्व निवारण पंचकर्म क्लिनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत पोटाचा घेर वाढल्यानंतर काय करावे त्यासाठी आज मी 5 टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहता. आता ह्याची कारणे आपण सर्वात आधी पाहूया. एक मुख्यतः असतं, ज्या व्यक्तींचं पोट साफ होत नाही त्या व्यक्तींमध्ये गॅसेस होणे, त्यामुळे घेर वाढलेला असतो, त्यामुळे पोट सुटल्यासारखे दिसते. नंबर 2, पोटावर अतिरिक्त चरबी फॅट जमा होणे. नंबर 3, पोटाचे मसल्स यांचा टोन कमी होणे, म्हणजेच ह्या सैल पडणे. आता ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे त्यांनी अचानक काही डाएट प्लॅन करून किंवा कमी दिवसात जास्त असं झटपट वजन कमी करून घेतलं तर अशा व्यक्तींमध्येही पोटाचा मसल्स ह्या लूज पडून पोट हे सुटल्यासारखे दिसते. तसेच ज्या व्यक्तींमध्ये व्यायामाचा अभाव आहे, कामाची पद्धती एका ठिकाणी बसूनच करण्याची आहे, म्हणजे खुर्चीवर बसून किंवा जसे कम्प्युटरवर बसून काम करणे किंवा दुकानावर बसून काम करणे, अशा व्यक्तींमध्येही पोटाचा घेर आपल्याला सुटलेला दिसून येतो. महिलांमध्ये विशेषतः डिलिव्हरी नंतर, कारण प्रेग्नन्सीमध्ये पोटाच्या मसल्स ह्या लूज पडतात किंवा पोट हे फुगल्यामुळे डिलिव्हरी नंतर त्याचा टोन परत यायला वेळ लागतो आणि त्यामुळे त्यांचं पोट हे सुटल्यासारखं दिसतं. तर हा कमी करण्यासाठी आपण रोजच्या लाईफस्टाईल मध्ये छोटे मोठे काय बदल करून आपल्याला हे कमी करता येईल हे बघूया. त्यासाठी आता मी टिप सांगणार आहे. टिप नंबर 1, रोज सकाळी उपाशी पोटी पोटाला नाभीच्या भोवती कोमट तेलाने हलकी असे मसाज करणे व गरम पाण्याच्या पिशवीने आपल्याला सहन होईल एवढे गरम पाणी त्यामध्ये टाकून पोटाला शेकणे. आता हे रिकाम्या पोटीच करणे. म्हणजे टिप नंबर 2, रोज सकाळी हलका असा व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीराची प्रत्येक मसल ताणल्या जाऊन त्याला सैलपणा कमी होण्यास मदत होते. तसेच अर्ध मत्स्येंद्रासन, पूर्ण मत्स्येंद्रासन, नौकासन, हलासन, शलभासन, तसेच जी आसनं ज्यामध्ये पोटाला ताण पडतो, असे आसन करणे हे महत्वाचे आहे. टिप नंबर 3, सकाळी चहा, कॉफी, दूध, बिस्किट ह्या गोष्टी न घेता ब्रश केल्यानंतर एक डिटॉक्स ड्रिंक घ्या. ज्यामध्ये 2 कप पाणी घेऊन त्यामध्ये 1 पाव चमच सुंठ व 2 चिमूट दालचिनी व 1 चिमूट तेजपान टाकून त्याला उकळून 1 कप करणे व हे डिटॉक्स ड्रिंक गाळून घेणे. नंबर 4, रोज रात्रीचे जेवण हे संध्याकाळी 7च्या आधी करणे. त्यामुळे अन्न हे पचण्यास मदत होते, सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. टिप नंबर 5, दिवसभरात आपण जे पाणी घेणार आहोत ते उकळून थंड केलेलं असावं. म्हणजे 4 लिटर पाणी उकळून 2 लिटर आटवावे व हेच पाणी आपण दिवसभर प्यावं. धन्यवाद.